हे गाईज गुड आफ्टरनून, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल धनू अँड सनू ब्लॉग. तर आत्ता होता आहे दुपारचा 1 आणि मी आत्ता ब्लॉग स्टार्ट करत आहे. केला असता लवकर पण नाही केला. तर बाहेर जायचं थोडंसं, मी रेडी होऊन बसली आहे आणि आई तयारी करत आहे म्हणून मी म्हटलं चला वेळ आहे तर ब्लॉगची स्टार्ट करून घ्या. तर थोडंसं नागपंचमी आहे आता परवाची आणि थोडंसं नागपंचमीचं नारळ वगैरे सामान आणायचं होतं आणि रक्षाबंधन पण आहे तर आईला राखी वगैरे घ्यायचं होतं आणि सर्वात मेन म्हणजे 15 ऑगस्टसाठी मला थोडंसं सामान घ्यायचं होतं म्हणून मी चालली आहे मेन स्पेशली. आणि आईचा आधार कार्डचा फॉर्म घ्यायचा आहे, ते एक काम आहे. तर थोडेसे 2-4 कामं मी मिक्स केले आणि आता जात आहे. मी तर एकटीच जात होती पण मी म्हटलं चल, मग आई अशी येत नाही आणि कोणासोबत जात नाही तर मी म्हटलं चल माझ्यासोबत. मला ती तयारी करत बसली आणि तिचं झालं का मग आम्ही जातो दोघी पण मार्केटला आणि जेवढं लागतं तेवढं सामान घेऊन येऊ, बस एवढंच काम आहे, बाकी दुसरं काही नाही. आणि घरामध्ये भाजीचं म्हणजे स्पेशली कांदा आहे, मेन कांदा आहे. तर कांदा घेऊन यावं लागेल. काय आहे तर रविवारी काही जाणं झालं नाही माझंवालं आणि ब्लॉग माझे बरेच दिवस बंद होते आणि मी काल टाकला आहे पहिला ब्लॉग आणि आज टाकणार आहे का हा वाला एडिट करूनच. तर बघत चला, खूप सारा सपोर्ट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करत चला. सो तर मी आत्ताच आली आहे बाहेरून, 5 वाजले आत्ता आणि जस्ट आली आहे. आणि मी पहिले म्हटलं कारण का मी बाहेर नाही केला कारण का पाऊस चालू होता तिकडे आणि 2 वेळेस आला आणि गेला आणि त्यामुळे मग मी काही केलाच नाही. मी मोबाईल एकदा आतमध्ये ठेवून दिला का बस झालं. तर कुंड्या घेतल्या आम्ही 2. आई म्हणत होती की घेऊ म्हणून आम्ही कुंड्या घेतल्या आणि मी स्पेशली म्हणजे मला घ्यायची होती तर त्यामुळे मी घ्यायला गेली ती नथ. सो मी आज आणली, दाखवते. आणि राखी वगैरे घेतली आणि सर्वात मेन म्हणजे मी नारळ लाया वगैरे घ्यायच्या होत्या तर ते राहून गेलं पावसाच्याने. इकडून टाकू गाडी, इकडून टाकू गाडी असं झालं मला. आणि ओलागच रस्ता आणि अशी चिखल त्याच्यामुळे आम्ही दोघीजणी माहिले की पडलो असतो. आई पण आली होती सोबत तर आज. आणि दुसरं म्हणजे गाडीला कवर टाकायचं होतं ते पण राहून गेलं कारण का ते मला टाकायला आर्मी रोडकडे जावं लागलं असतं. त्यामुळे ते कसे दिसते नक्की सांगा. मला खूप दिवसापासूनची अशीच पाहिजे होती सेम. आमच्या घरच्या समोरच्या दुकानामध्ये पण ती चिमट्याची नव्हती आणि मला चिमट्याची पाहिजे होती कारण का ऑलरेडी नथ बेसर आहे तर ती काढता नाही येत. ती चिमट्याची बरोबर त्याच्यावरती बरोबर जाऊन बसते म्हणून मग चिमट्याची पाहिजे होती. त्यांच्याकडे बघितली होती काल तर नव्हती म्हणून मग आज बाहेरून आणावं लागली मला. तो पाण्यापावसाने केला धिंगाणा आणि लवकरात लवकर अजून उद्या वगैरे जावं लागेल कारण का माझं 2-3 काम राहिले. एक तर नागपंचमी आहे 9ची आणि 2 दिवसांनीच नागपंचमी आणि नारळ लाह्या वगैरे आणायचे राहिलं आहे पूजेचं सामान. दुसरं म्हटलं तर माझ्या गाडीची सीट एवढी खराब झाली आणि तिसरं गोष्ट म्हटलं तर मला कोणत्या हालतमध्ये ते माझं लाईनचं एक बोर्ड घ्यायचं होतं तर ते राहिलं कारण का घरी फिल्टर आणायचं सर्वात पहिले तर बोर्डाचं काम करायचं आहे. तर त्याच्यामुळे म्हणजे एवढे सारे कामं आणि बाहेर गेलं आणि त्यात नाही का असं कोणी जर राहिलं ना गाडीवर की थोडेसे बांधेच होऊन राहिले. गाडी म्हणजे असं चिखलाच्याने बरोबर चालवता नाही आणि यवतमाळ म्हणजे आमच्या पूर्ण रोड म्हणजे खराब, बापरे. तर आईचं आधार कार्डचं काम केलं थोडंसं. आणि हे आमच्या घरचा पेरू आता सध्याच्या काळात तर वायाजाम चालू आहे तर हे वाला वायाजामचा आहे, गोड आहे, पाणी धरून आहे, गोड आहे. तर या पावसाळ्यामध्ये छानपैकी पेरू खाला, मस्त नाकाला सर्दी करायला. आणि बाहेरून आलं थोडीशी बसते म्हटलं आणि मग पाव लागेल खायचं स्वयंपाक पाण्याचं. आणि काही फ्रेंडशिप डे झाला आहे आणि मी कोणालाच हॅपी फ्रेंडशिप डे म्हणून विश नाही केला आहे. सो सर्वांना हॅपी फ्रेंडशिप डे. जेवढे कोणी असतील सर्वजण माझे फ्रेंडच आहेत तर सर्वांना हॅपी फ्रेंडशिप डे. त्या दिवशी मी ब्लॉग नाही बनवू शकली कारण होतं त्यामुळे. आणि आज पण सकाळी माझ्या लक्षातच नाही आलं विश करायचं, म्हणजे आत्ता लक्षात आलं. सो सर्वांना